तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अखिल गुणनिधान ब्रह्मांड नायक भगवान परमात्माच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून यज्ञहर्त्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये या डोंगरेश्वराच्या सानिध्यामध्ये या डोंगरतळा पुण्यभूमीमध्ये आपण श्रीमद भागवत कथा ऐकता। भागवताची कथा मनुष्य जन्मात आलेल्या जीवाला आनंद देणारी, समाधान देणारी, मुक्ती प्रदान करणारी भागवत कथा आहे। मनुष्य जन्मात आलेल्या जीवाला कल्याण करायचं असेल तर त्यानं भागवत कथा ऐकली पाहिजे। भागवताची कथा जीवनाचं कल्याण करणारी, आनंद देणारी, समाधान देणारी। म्हातारपण जवळ आलेल्या माणसानं काय करावं? म्हातारपण जवळ आलेल्या माणसानं भागवत कथा ऐका। मृत्यू जवळ आलेल्या माणसानं काय करावं? शास्त्रामध्ये मृत्यू जवळ आल्याच्या नंतर भागवताची कथा मुक्ती प्रदान करणारी ही अतिशय दिव्य आणि भव्य अशी कथा आहे। आणि म्हणून साधू संतांना सांगितलं, कथा ही जीवनाची यथा घालवणारी आहे। कथा ही जीवनाला सुख समाधान देणारी आहे। कथा सुख कथा सुख कथा दुःख हरी, कथा याच बरी विठोबाची। मनुष्य जन्मात आलेल्या जीवाला मुक्ती प्रदान करणारा आणि दिव्य जीवनाचं कल्याण करणारं ग्रंथ जर असेल तर ते श्रीमद भागवत कथा आहे। आणि म्हणून भागवत कथा ही सुतानं सौनकादिकाला दिव्य अशी कथा सांगितली। आणि महाराज कालच्या चरित्रामध्ये आपण पहिल्यांदा ऐकलं, भागवत ज्या जाग्यामध्ये होतं त्या जागेचा उद्धार, भागवत
प्रेतानं ऐकिलं तर प्रेताचं कल्याण होतं. भागवताची कथा दिव्य आहे. भा ग व आणि त अशी 4 शब्द आलेले. भा शब्दाचा अर्थ आहे भावभक्ती. भा शब्दाचा अर्थ आला भावभक्ती. ग शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञान. मराठीमध्ये ज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञान. भावभक्ती आणि ज्ञानानं युक्त असलेला भा ग व शब्दाचा अर्थ आहे वैराग्य. भा ग व आणि त. भा शब्दाचा अर्थ भावभक्ती. ग शब्दाचा अर्थ ज्ञान म्हणजे ज्ञान आणि व शब्दाचा अर्थ वैराग्य आणि त शब्दाचा अर्थ तपस्विता. ह्या 4 अंगानं परिपूर्ण ग्रंथ जर असेल तर भागवत. मी नेहमी सांगतो एका शहाण्यानं अर्थ केला. भा म्हणजे भारतीय, ग म्हणजे ग्रंथ, व म्हणजे वंश आणि त म्हणजे तपशील. मला तर जे जे ध्यानात घ्यायचं ते घ्या. भारतीय ग्रंथ वंशाचा तपशील. भा शब्दाचा अर्थ ज्ञान. भा शब्दाचा अर्थ भावभक्ती आणि भावभक्तीनं परिपूर्ण असलेला ग्रंथ म्हणजे भागवत आहे. ऐका जी तुम्ही भक्त भागवत. होय करल देहिता सत्य करा. करल देहिता सत्य करा. करल देहिता सत्य ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल तेही तो सत्य करा. त्याच्यातलं एक वर्म आणि मर्म सांगितलं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे भागवत धर्मीय हो ऐका असं महाराज बोलले. भागवत धर्मीय हो ऐका. काय ऐका? कानानं ऐका असं नाही. ऐका शब्दामध्ये मुद्दा मांडला. ऐका. ऐका शब्दाचा अर्थ कानानं ऐका नाही. काही शहाणी माणसं म्हणतील कानानं ऐकायचं नाही मग ऐकायचं काय? ऐका शब्दाचा अर्थ नुसतं कानानं ऐका नाही. मी नेहमी सांगतो ऐका शब्दामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. एक म्हातारी बाबा शेताला चक्कर मारून आली. घरी आली. घरच्या घरवालीला पाणी मागितलं. पाणी मागितल्या बरोबर घरवालीनं ऐकलं मला पाणी दे असं मागितल्या बरोबर तिनं ऐकलं का ऐकलं? तिनं फक्त कानानं ऐकलं. तिने लगेच सुनबाईला सांगितलं निर्मला मालाला तुला पाणी दे. आता निर्मला म्हणजे सुनबाईनं ऐकलं पण ऐकलं नाही हे ध्यानात घ्या. तिनं लहान्यात आईला सांगितलं पिंडे आजोबाला पाणी दे. आणि शेवटी महाराज त्या लहान्या पिंडीनं ती तांब्या भरून पाणी आणलं. आता अगोदरच्या तिघाईनं ऐकलं का ऐकलं?
ऐका शब्दाचा अर्थ स्वीकार करा, कृतीमध्ये आणा. जब तक ज्ञान कृती में नहीं आता है तो शांती नहीं दे सकता. आणि म्हणून ऐका शब्दाचा अर्थ तुम्ही जे आज ऐकिलं ते तुम्ही कृतीमध्ये आणा. आणि म्हणून भागवतामध्ये जे मुद्दे आपण ऐकलो ते तुम्ही कृतीमध्ये आणा. ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. काय करा? कोण्याही जीवाचा न घडू मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. भागवत ऐकणाऱ्या माणसानं कोणाचा मत्सर करता कामा नाही. मी नेहमी सांगत असतो, एक बाई रोज पाणी घालायची, पांडुरंगाला पाणी घालायची, हरिपाठ घ्यायची, काकडा भजनही म्हणायची. हरिपाठ पहाट 5 वाजता हरिपाठ म्हणायची, काकडा म्हणायची. रस्ता झाडता झाडता, अंगण झाडता झाडता म्हणायची, देवाची द्वारी उभा क्षण भरी, आपला कचरा शेजारणीच्या दारी. हरिपाठ चालू आहे. कोण्याही जीवाचा न घडू मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. जीवनामध्ये मत्सर जर घालवला, निर्मत्सर अरण्यामध्ये, नैमत्स्य अरण्यामध्ये कथा झाली. महाराज या ठिकाणी मुद्दा मांडतात. सूत महाराज सौनकादिकाल कथा सांगतात. कालच्या चरित्रामध्ये ऐकणाऱ्याचा अधिकार आणि सांगणाऱ्याचा अधिकार आपण ऐकला. कथा कशी ऐकली पाहिजे? ऐकणारा अधिकारी लागतो आणि सांगणारा अधिकारी लागतो. कोणी वारे अधिकारी, त्याशी हरी लील. अधिकारयुक्त होऊन कथा ऐका. कालच्या प्रस्ताविक मध्ये सांगणाऱ्याचा अधिकार आणि ऐकणाऱ्याचा अधिकार अशी काल कथा ऐकली. आज सौनकादिकाल सूत महाराज भागवताचं महात्म्य सांगत असताना भागवताची कथा प्रेतानं जरी ऐकली, प्रेतानं, तरी प्रेताचा उद्धार होतो. अशी भागवताची कथा ही दिव्य कथा आहे. सौनकादिकानं विचारलं, महाराज आम्हाला एखादं तसं कथानक चरित्र प्रतिपादित करा. त्यावेळेला सूत महाराज सांगतात. सूत वाच अथो वैष्णव चित्तेषु दृष्ट्वा भक्ति आलोकिम निजलोके परित्याज भगवान भक्त वत्सला. अखिल गुणनिदान ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा हा भक्त वत्सल आहे. सूत महाराज कथा सांगायला लागले. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. तो तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर वास्तव्याला आला होता. भागवतामध्ये राजा राणीच्या कथा नाही का, ते रूपक आहेत. हे महत्वाचा मुद्दा ऐकला पाहिजे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर होता. सज्जन माना, इथं गावाचं नाव नाही सांगितलं. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर
आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर वास्तव्याला आला. तुंगभद्रा शब्दाचा अर्थ तुमच्या आमच्या हृदयामध्ये राहणारा जो जीव आत्मा हा आत्मदेव ब्राह्मण आहे. हा तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आला. तुंगभद्रा शब्दाचा अर्थ मनुष्य शरीर हे तुंगभद्र आहे. याला 9 ठिकाणी महाराज द्वार आहे. याला 9 ठिकाणी छिद्र आहे. महादेवराव याला 9 द्वार आहे, 9 छिद्र आहे. आणि याला नदीचं रूप का दिलं तर नदीतलं पाणी हे परिवर्तनशील आहे. बऱ्याच जणांना वाटतं गड्या कालचं पाणी आज आहे, कालचं पाणी आज नाही. वंजळीत आता घेतलेलं वंजळ टाकून देईपर्यंत तसं आहे, पण ते नाही. ज्याच्या ध्यानात येईल ते आहे, ध्यानात घ्या. तसं प्रत्येकाला वाटायला लागलं मी कालच्या शरीरावाला आहे का. कालच्या शरीरावाली तुम्ही नाही. मंडपात आल्यापासून प्रत्येकाचे प्रत्येक मिनिटात 15 श्वास चालता. प्रत्येक वेळेस जसं शरीर पाणी बदलतं तसं प्रत्येक क्षणात शरीर बदलतं. शरीराचं नावच आहे जे नेहमी सरत असतं त्याचं नाव शरीर. सरत असतं त्याचं नाव शरीर. आणि ज्याचं दहन होतं त्याचं नाव देह. हे प्रत्येक वेळेस शरीर सरायला लागलेलं आहे. आणि महाराज म्हणतात गड्या तुंगभद्रा शब्दाचा अर्थ चालला आपला. याला 9 द्वार आहेत, 9 छिद्र आहे. आणि या 9 छिद्रामध्ये सूक्ष्म असणारा जीवात्मा महाराज इतक्या दिवस टिकला याची माणसानं काळजी केली पाहिजे. गेल्याचा खेद करू नका. अरे देवानं आतापर्यंत ठेवलं याचं कौतुक करा. गेल्याचा खेद करू नका. मी नेहमी सांगत असतो भगवान परमात्माच्या कृपेनं या 9 छिद्रामधून परमात्मानं जीवात्मा ठेवला ही देवाची किमया आहे. 9 द्वाराच्या छिद्रामध्ये तुम्ही आता मापा. डोळ्याचे 2, नाकाचे, कानाचे, तोंडाचं नाही तोंडाचे 2 म्हणतील. बरं झालं देवान 2 तोंड दिले नाही तरी 2 तोंडापर्यंतचा टाइम झालाय. 7 झाली. आणि मलमूत्राचे 2 अशी 9 द्वार आहे. हे 9 द्वार तुंगभद्रा. महाराज म्हणतात तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण या तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यात आश्रयाला आला. गंमत अशी ज्याच्या आश्रयाने आला ते स्थिर आहे का ही गोष्ट माणसं ध्यानात करणं. बाकी माणसं बिल्डिंगचा विचार करायले, बाकीच्या वस्तूचा विचार करायले. तुम्ही ज्याच्या आधारावर आहे बैसलो जयावरी ते सैराट जाई. ज्याच्या आधाराने राहलो ते सैराट आहे. सैराट सगळ्याच्या ध्यानात आला पण ह्यो सैराट कोणाच्या ध्यानात आला नाही. ती सैराट ही कुठं जायचं याचा पत्ता नाही, कधी जायचं याचा मेळ नाही. अशा पद्धतीमध्ये तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण या देहाच्या आश्रयानं ही आत्मदेवाची कथा नाही, तुमची आमची कथा आहे. त्याच्या आश्रयानं आला आणि त्या आत्मदेवाला एक पत्नी होती. तिचं नाव होतं धुंदुली. चरित्र तुम्ही ऐकलेले धुंदुली काळे महाराज. ही धुंदुली जी आहे ना ही प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जर विचार केला धुंदुली शब्दाचा अर्थही दुर्बुद्धी. महादेवराव ही दुर्बुद्धी अंतकरणात आली तर भागवताला येऊ देत नाही, माळकरी होऊ देत नाही.
दुर्बुद्धी निर्माण झाली तर देवाकडे येऊ देत नाही. तुकाराम महाराज प्रार्थना करतात, देवा आम्हाला दुर्बुद्धी येऊ देऊ नका. हो दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, कदा नुपुजू नारायणा. आता मज आईशी खरी, तुझे पाय चित्ती धरी. ही दुर्बुद्धी इतकी वाईट आहे, परमार्थ करू देत नाही, देव देव करू देत नाही. हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण या तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर वास्तव्याला आला असताना ही धुंदुकारी पत्नी महाराज हा परिवारामध्ये सगळ्या गोष्टीची काही कमतरता नाही, सगळं काही होतं त्याला. माडी गाडी मकान दुकान जमीन जायदाद बायका पैका सगळं होतं. पण त्याच्या परिवारामध्ये महादेवराव मुलगा बी नाही मुलगी बी नाही, सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. पण घरामध्ये संतान नाही. पण तो रोज विचार करायचा, देवा सगळ्या काही गोष्टी पण मुलगा बी नाही मुलगी बी नाही. मी नेहमी सांगत असतो गड्या, निपुती कुठ होती, एक पुताची कुठ होती, 12 पुताची कुठ होती. तुम्ही पाहून घ्या. निपुतीला म्हणजे जिला मुलगा नाही तिला विचारावं कसं काय, मुलगा नाही तर आता आमचं काय होणार आहे. त्याच्यामुळे ते कुठनं चालू आहे. महादेवराव 4 पोर आहे त्याला विचारावं तो बरं आहे का, तुम्हाला आमचं काय खरंय. ज्याला एक आहे त्याला विचारावं, ते मला एका लेकराचं काय खरंय. एक आहे त्याचं काही खरं नाही, ज्याला काही नाही त्याचं खरं नाही. एका जणाला 12 पोरं होती, 12 गोविंदरावजी 12 पोरं होती. आणि म्हातारं एकटं भाकरी करायला बसलं. त्याला विचारलं, तात्या घरचे लोक नाही तर भाकरी करायला काय, तुमच्यावर काय 2-4 दिवसाची अडचण आली. म्हणलं नाही, असं 12 महिने चालू आहे. पोरं किती आहेत तर 12 जण आहे. 12 महिने कसं काय, तर त्यांनी सांगितलेलं उत्तर आहे का. ते म्हणलं, पहिली बाळातपणाला गेली की आमच्या माणसं तिथं जातात भाकरी घालाय, आणि 12 जण 12 तालुक्यावर राहतात. मग माझी पत्नी म्हणलं, हिचा नंबर झाला की तिचा 12 महिने 12 वर्ष होता. 12 मुलाची कुठ होती आणि एका मुलाची कुठ होती, जिल नाही ती बी कुठ होती. बऱ्याच जणाला वाटते जरा जास्त पोर असले म्हणजे बरं आहे का. पोराच्या बापाला विचारा कसं काय. हा
त्याच्यामुळे महाराज म्हणतात मुलगा नाही मुलगी नाही. भागवतकारानं मार्मिक मुद्दा मांडला. अहो शेतात गेल्याच्या नंतर आंब्याचं झाड होतं. काळे महाराज आंब्याच्या झाडाला फुलोरा यायचा आणि सगळे फळं गळून जायचे. पहा किती दुर्दैवी होता. दारामध्ये एक गाय होती. ती गाय 12 वर्ष सांभाळली. ती बछडा नाही. 12 वर्षापर्यंत गाईला वासरू नाही. शेतात गेला तर आंब्याच्या झाडाला फळ नाही आणि घरी महाराज मुलगा बी नाही मुलगी नाही. शास्त्रामध्ये मुद्दा आला की असं मागच्या जन्मामध्ये काय पाप केलं होतं. ज्या ज्या माणसाला मातृदोष लागला, ज्या ज्या माणसाला पितृदोष लागला, ज्या ज्या घराला नारी दोष लागला, ज्या ज्या घराला महाराज हा वंशाचा दोष लागला, तर त्याच्यामध्ये हे प्रसंग येतात. हे प्रसंग जर ज्याच्या जीवनामध्ये आले त्यानं भगवान शंकराची सेवा करा, परमात्माची उपासना करा, श्रीमद भागवत कथा ऐका. हे सगळे दोष निवृत्त होतात. भागवत कथेमध्ये सगळे दोष नष्ट होतात. ओ जळती दोषाची डोंगर, जळती दोषाची डोंगर, जळती दोषाची डोंगर, जळती दोषाची डोंगर. शुद्ध होई नारी, शुद्ध होई नारी, आधी ऐकती सागर, आधी ऐकती सागर. जळती दोषाची डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा. भागवतामध्ये केवढेही दोष असतात, भागवताच्या कथेमध्ये सगळे दोष नष्ट होतात. आत्मदेव नावाचा ब्राह्मण जगातले सगळे नाना उपाय केले आणि महाराज घरी आल्या बरोबर ते दुःख व्हायचं. मुलगा नाही मुलगी नाही, काय करावं. शेतात गेला झाडाला फळ नाही, गोठ्यामध्ये गेला गाईला बछडा नाही. सारखं दुःख अंतःकरणामध्ये होतं. शेवटी महाराज मनामध्ये विचार आला, या जगात, या गावात, या देहात राहणं बरं नाही. जावं आणि आत्महत्या करून टाकावी, आत्महत्या करावी. बऱ्याच जणांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो. तो 10-5 मिनिटं असतो, जास्त वेळ नाही. पण आत्महत्या करणाऱ्या माणसाला जर एखाद्या साधूची, एखाद्या महात्म्याची भेट झाली, तुकोबाराय सांगतात, नलगे द्यावा जीव सहजची जाणार, मरण जो मागे तो गाढवाचा बाळ, बोली जे चांडाळ तया लागी. वाईट विचार मनात आला तुम्ही गुरुचं ध्यान करा, आईचं ध्यान करा, वडिलाचं ध्यान करा, पण आत्महत्या करू नका. आत्महत्या केल्याच्या नंतर डबल पाप लागतं. आत्महत्येनं द्वयम पापम, डबल पाप लागल्या जातं आणि भयानक त्रास निर्माण होतो. तो चांडाळ योनीमध्ये जातो, चांडाळ योनीमध्ये. आत्महत्या करू नका असं शास्त्र आहे. आणि त्याच्यामुळे महाराज हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण
आत्महत्या करण्याकरता जंगलामध्ये आला. जंगलामध्ये आल्याच्या नंतर महाराज त्यानं मनामध्ये विचार आणला, गड्या आता या जगात, या गावात, या देहात राहायचं नाही, आता आपल्याला आत्महत्या करायची. तेवढ्यामध्ये त्या जंगलामध्ये एक भगवी ध्वजा फडकलेली पाहिली आणि तो एका साधूचा आश्रम होता. साधूचा त्या आत्मदेवाच्या मनामध्ये विचार आला, जावं त्या साधूनं आपल्या अंतःकरणातलं दुःख सांगावं आणि जगाचा कायमचा निरोप घ्यावा, असा मनामध्ये विचार आला. आणि महाराज तो त्या साधूच्या आश्रमामध्ये आला. त्या साधूनं साष्टांग प्रणिपात केला. गोपाळ साधून प्रणाम केला आणि प्रणाम केल्या बरोबर तो रडायला लागला. साधू विचारतात, बेटा क्यों रो रे, तू का रडायला लागला, तुझं रडण्याचं कारण काय सांग. त्यांनी सांगितलं, बाबाजी आतापर्यंत माझ्या घरी सगळ्या गोष्टी आहेत, पण आतापर्यंत महाराज मला मुलगा बी नाही, मुलगी नाही. आणि माझी अशी इच्छा आहे, शेतामध्ये आंब्याचं झाड आहे, त्याला नुसते फुलं येतात, फळं लागत नाही. गोठ्यामध्ये गाय आहे, गाईला बछडा नाही. या जगण्यामध्ये काही अर्थ नाही, जगण्यामध्ये अर्थ नाही, असा विचार आला. मी नेहमी सांगत असतो, माणसं भोजन कायमुळं करतात, भोजन कायमुळं करतात. हो गोपाळजी, एक माणूस म्हणला करमत नाही म्हणून. बऱ्याच माणसाला विचारो, तुम्ही व्यसन कायमुळं करता, ते म्हणला करमत नाही म्हणून. जेवण कायमुळं करतात, जगण्यामुळं जेवण करावं लागतं, बरोबर आहे. पण जगतात कायमुळं, भोजन जगण्यामुळे जर करत असतात तर मग जगतात कायमुळं, जगायचं कायमुळं. आणि जर जगायचं कळालं नाही तर मग जगायचं तरी काय, हे ज्याच्या ध्यानात आलं त्याच्या आलं. ज्ञानोबाराय सांगायला लागले, वास्तविक पाहता त्याचं ते जगणं नाही, त्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं आहे. हो ना, त्याच्यापेक्षा जगणं काय कामाचं आहे. हे रवी मरण भले. ज्ञानोबाराय म्हणायला लागले, अहो ते नेहमी जर ज्याच्या जीवनामध्ये दुःख येत असेल, संसाराचा धाक निरंतर आभासी, मरण भली काय अवकळायसी, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, देवी काही जिने ती, ज्याच्या जिन्यामध्ये परमात्मा नाही, ती जिन नाही, ती निरर्थ आहे. ज्ञानदेवा जिने नामेवी न व्यर्थ, रामकृष्ण पंत करमेला. आणि म्हणून जगायचं असेल तर देवा करता जगा, जगायचं असेल तर महाराज म्हणतात सुखा करता जगा. अशा पद्धतीमध्ये तो आत्मदेव ब्राह्मण रडायला लागला. त्या साधून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने विचारलं, तू इच्छा काय. म्हणला, काय नाही बाबाजी, माझी एकच इच्छा आहे, आता शेवटी तुमचं दर्शन करायचं आणि आत्महत्या करायची, आत्महत्या करायची. बऱ्याच जणांना वाटतंय आत्महत्या केली म्हणजे मोकळं झालं. मोकळं झालं नाही, जरा ध्यानात घ्या. त्या बाबाजीनं त्याच्याकडे पाहल्या महाराज आत्मपरीक्षण केलं. त्याच्या ध्यानात आलं, अरे याच जन्मात काय 7 जन्मापर्यंत याच्या नशिबामध्ये मुलगा बी नाही, मुलगी नाही. 7 जन्मापर्यंत पुढच्या. त्याने सांगितलं, आता तू मरणार, पुन्हा जन्माला पुन्हा बी आत्महत्या. 7 जन्मापर्यंत तुला मुलगा बी नाही, मुलगी नाही. त्यांनी विचारलं, बाबाजी
7 जन्मापर्यंत जर मुलगा नाही मुलगी नाही त्याला पर्याय काय आहे? त्यांनी सांगितलं गड्या एक गोष्ट आहे, बाबाजी तुम्ही जर माझ्यावर कृपा केली, घरातील हाती संत कृपावंत वाडी पंढरीनाथ लळा त्यांचा. साधूच्या मनात आलं तर काही बी होऊ शकतं ना, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीव चेतना करावया. साधूच्या मनात आल्यावर काय होणार नाही हो. तुका म्हणे आली समर्थाच्या मना, जरी हो रे राणा रंगाचा, 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 तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी हो रे राणा रंगाचा, जरी हो रे राणा तुका म्हणे आली समर्थाच्या मना, जरी होय राणा रंग त्याचा. साधूच्या मनात आल्यावर ते काय करणार नाही. तेवढ्यामध्ये महाराज त्या साधूनं एक फळ काढलं. फळ, आपली तपशक्ती त्या फळामध्ये टाकली, साधना शक्ती त्या फळामध्ये अभिमंत्रित केली आणि सांगितलं जा. साधू मध्ये एक असा पावर आहे, भगवान परमात्माला जे करता येत नाही ते देव, जे देवाला करता येत नाही ते साधून करता येते. हे जरा ध्यानात घ्या. निळामणी त्यांची करणी देवाहुनी अधिक. देवाला जे करता येत नाही ते साधून करता येते. हे साधूला पावर आहे. मी नेहमी सांगतो, देवाला कायद्याप्रमाणे करावं लागतं, देवाला नियमाप्रमाणे करता येते. पण आगळं वेगळं जर काय असेल तर साधूच्या दर्शनामध्ये प्रारब्ध बदलल्या जात. आणि साधू मध्ये एवढी पावर आहे. साधूनं एक फल घेतलं, ते अभिमंत्रित केलं, त्याच्यामध्ये आपली साधना टाकली, साधना आपली तपशक्ती टाकली. आणि ती तपशक्ती टाकल्या बराबर सांगितलं जा, हे फल तुझ्या पत्नीला दे. एक मुद्दा सांगितला. खरं पाहिलं तर शास्त्रामध्ये गाथ्यामध्ये एक मुद्दा आला, जगाला हे असं काही सांगू नका म्हणले. सांगितलं तर काय होते म्हणले, जग पाठीमाग लागते. न सांगावी वर्म जगी असू द्यावा भरम, उगीच लागतील पाठी रीती होतील हिमपुटी. तुकाराम महाराज बोलायला लागले, जगाला जर असे काही प्रयोग दाखवतात तर उगं जग माग लागल. हे मी अतिशोक्तीनं बोलणं. महिला मंडळी कवा काय करेल काही सांगता येत नाही. आळंदीच्या वाटेनं तुम्ही एखाद्या झाडाला चिंधी बांधली, सगळ्या चिंध्या बांधली. प्रयोग आहे साधू मध्ये, हा प्रयोग आहे. आणि योगायोगानं महाराज त्या साधून तपशक्ती समर्पित केली. आणि केल्याच्या नंतर सांगितलं जा, ही गोष्ट पत्नीला सांग, पण ही कोणाला सांगू नको. असं सांगितलं, कोणाला सांगू नको. पण नियम असा आहे, मी नेहमी सांगत असतो कडे, 100 लाडू एका डब्यामध्ये संपतात. काळे महाराज
4-5 कुरड्या एका जागी बसत नाही. नाहीतर टाकून पहा, तुम्हाला आवाज आल्याशिवाय राहत नाही. महिला मंडळीच्या पोटामध्ये गोष्ट संपादत नाही. महिला मंडळी म्हणायची महाराजांना आगाऊचाच मुद्दा मांडला. असं मी बोलायलो असं नाही. हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मोठे बाबा वैकुंठवासी म्हणायचे. ते म्हणायचे बैल माराव तासोताशी, पत्नी माराव तिसऱ्या दिवशी. वाक्य आहे. तुम्ही करायचं असेल तर घोटाळा होईल. उद्या तुम्हाला डोंगर तळ्यातल्या सत्यात राहावं लागेल. हा मुद्दा आहे का? ते असं म्हणायचे भुज बोलावे सत्ताशी, पत्नी राखावी जैशी दासी, लाड देता तियेशी वाटा पावे केल्या अर्ध कर्माचा. हे अभंग पा, या अभंगामध्ये मुद्दा आला. पण ऐकणारे काही लोक विचारायचे, सध्या युट्यूब चालू आहे, बरीच मंडळी म्हणायची कुठून सांगितलं? तुकाराम महाराज बोलायला लागले पत्नीला, कारण म्हणूनच पत्नीला अर्धांगिनी म्हणतात. अर्धांगिनी जटाळे मामा पत्नीला अर्धांगिनी का म्हणायचं? तिला अर्धी गोष्ट सांगायची, अर्धी, सगळी नाही. सगळी सांगसा तर सांगलं की पांगलं. त्याच्यामुळे शास्त्रकारानं तिथं असा मुद्दा मांडला की अर्धांगिनी असल्यामुळं अर्धी गोष्ट सांगायची. आणि पोटातली गोष्ट जर कोणाला सांगायची तर साधूला सांगा. गुज बोलावी सत्ताशी असं बोलायला ना, ते असं लिहायचं असतं ना, गुज बोलावी पत्नीशी असं नाही लिहिलं, गाथा पहा. आणि म्हणून महाराज म्हणायला लागले वाटा पावी त्यास केल्या अर्ध कर्माचा, असं शास्त्रामध्ये मुद्दा आला. आणि तेवढ्यामध्ये महाराज ते फळ आणलं. आणल्याच्या नंतर त्या धुंदुलीला ते फळ समर्पित केलं. सांगितलं बरं का, एका साधून दिलेली ही तपशक्ती, साधना शक्ती, आणि कोणाला सांगू नको असं सांगितलं होतं. नियम असा आहे, महिला मंडळीला तुम्ही जमाना करा गाड्या, काही बी करा, सांगू नको म्हणलं तर नक्की सगळ्या गावाला माहित होते. असं मी बोलायलो असं नाही. तुम्हाला माहित असेल कुंतीला जो मुलगा झाला होता ना कर्ण, हा लग्नाच्या अगोदर झालेला होता, मंत्रानं झाला होता. मंत्रानं ज्यावेळेस कौरव पांडवाचं द्वंद्व युद्ध झालं आणि तो कर्ण महाराज युद्धामध्ये पडल्याच्या नंतर भगवान परमात्मा दुःखी झाले. कुंती माता रडायला लागली. धर्मराज विचारतात, मा तू का रडायला लागली, तू का रडायला लागली? तेवढंच कुंती सांगते रे बाबा, तो कर्ण माझा आहे, तो कर्ण माझा आहे. आई तू कर्ण जर तुझा असता तर तू आतापर्यंत आम्हाला का प्रतिपादन केलं नाही? कुंतीनं सांगितलं रे बाबा, तू माझ्या लग्नाच्या अगोदरचा मंत्रानं झालेला आहे आणि तो मी गंगेमध्ये टाकला आणि तो खराच माझ्या पोटचा आहे, पण मी सांगितला नाही. आणि मग धर्मराजानं सांगितलं आता रडू नको, तुला शाप आहे, बायाच्या पोटामध्ये कोणतीच गोष्ट संपादायची नाही. तेव्हापासून अशी भानगड झाली अर्जुन दादा. त्याच्यामुळे तू नेहमी ध्यानात धरा, असं काही सांगत जाऊ नका. सांगण्याचा मुद्दा महाराज, ही गोष्ट महाराज ते फल दिलं आणि सांगितलं बरं का, हे कोणाला सांगू नको. तेवढ्यामध्ये त्या धुंदुलीचं कार्यक्रमच असा होता, तिचा मालकाच्या शब्दावर विश्वास नव्हता. आणि ज्या बाईचा मालकाच्या शब्दावर विश्वास नाही, ग्रस्ताश्रमामध्ये मालक हा विश्वास असतो आणि पत्नी श्रद्धा असती. पत्नी श्रद्धा असती, दोघांबद्दल शंका येता कामा नाही. त्याचं नाव आहे ग्रस्ताश्रम. मी नेहमी सांगतो, कोणालाच कोणाबद्दल शंका येता कामा नाही. अभंगात शंका, हिवाळ्यात पंखा, म्हातारपणात तणका नसत जावा. योगायोगानं महाराज असा मुद्दा झाला, ते फल दिलं, तिनं प्रतिपादित केलं. सगळ्या बायाला सांगितलं बरं का, माझ्या मालकानं एका साधू जवळून मला फल दिलं, मी आता गुरुदर होणार.
गावातल्या बायानं सांगितलं, अगं येडे, या महाराज लोकांच्या नादीनं लागलेलं बरं आहे. हो ना, महाराज काय हो, एक धोती, एक पोथी, दोन माळी, एक गंधगोळी. महाराज कोणाला होता येते? एक सोटा, एक लोटा और जटा और एक लोंगोटा. साधू कोणाला होता येते? याच काही खरं नाही. एका बाईनं तर सांगितलं, अगं सीतेनं ऐकलं त्या साधूच पाय 6 महिने त्रास झाला. महाराज लोकांच्या नादी लागू नका, असं तिथला मुद्दा चालला. आणि तेवढ्यामध्ये महाराज त्या गावामध्ये तिची बहीण होती आणि त्या बहिणीनं सांगितलं, अगं साधूच्या हातचं फळ खाण्यापेक्षा तू काय काम कर, गाईला चार. गाईला चारल्याच्या नंतर खरंच कळल काय, मला 4 मुलं आहेत आणि मी 5व्यानं गोरोदर आहे. मला झालेला मुलगा मी तुला देईन, तू काय कर, खाऊ नको. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, तील विकल्प निर्माण झाला धोंदुकारीला. धोंदुलीला विकार निर्माण झाला. ती धोंदुली काय म्हणायली, खरंय मी जर गोरोदर राहिली तर जीवन जाणार नाही. आणि कदाचित गावामध्ये एखादा हमला झाला, भूकंप झाला, गावातले लोक जर पळायला लागले तर मी कुठं पळू, असा विकल्प निर्माण झाला. झालं तर बाळ. महिला मंडळीनं सांगितलं, अगं झालं तर बाळ, नाही तर जीवाचा अंत, बाळांत घात होईल, त्याच्यापेक्षा न खाल्ल्यानं बरं. असा विकल्प निर्माण झाला आणि ते फल गायीच्या महाराज खाण्यामध्ये घातलं. योगायोगानं महाराज गायीला महाराज गाय गोरोदर झाली आणि योगायोगानं गावातल्या बहिणीनं सांगितलं, तू काय कर, गोरोदरपणाचं पार्ट तयार कर. तिनं महाराज कपडे आणले आणि महाराज गोरोदरपणाची डोहाळे आणली. चिरमुंडी घालून वाढविले पोट, चिरमुंडी घालून वाढविले पोट, चिरमुंडी घालून वाढविले मुलगा जन्माला आल्यामुळं त्याचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. गोकर्ण भगवान. गोकर्ण परमात्माचा अवतार झाला. योगायोगानं आता ही तर हातची डिलिव्हरी होती ना. गाईला वासरू झालं, गावभर वार्ता कळाली. घरचाच कार्यक्रम असल्यामुळे लगेच हिनं बी महाराज हिला झालेला मुलगा आणून दिला आणि लगेच सूचना जाहीर केली की महाराज आत्मदेवाला मुलगा झाला, आत्मदेवाला मुलगा झाला. गावातले लोक म्हणाले, नाही तोवर नाही, गाईला मुलगा, बाईला मुलगा. सगळ्या गावात चर्चा चालू झाली, नाही तोवर नाही, आता गाईला झालं, बाईला झालं. सगळी चर्चा झाली. पण त्या धोंदुलीनं सांगितलं, बरं का, 4 महिन्यापर्यंत त्या मुलाचं तोंड पाहायला जमत नाही.
त्यामुळं तर ते मूळ नक्षत्रावर आलं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये एक मुद्दा लिहितात, जैसे मूळ नक्षत्री न पाहेगा. ज्ञानोबा बद्दल बोलतात, मी नेहमी सांगत असतो, मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं लेकरू मायबापानं वाईट असतं हा सिद्धांत आहे. मी काल परवा सांगितलं, श्रवण नक्षत्रावर जन्माला आलेला मुलगा हा विद्वान होत असतो. श्रवण नक्षत्रावर मुलानं जर ऍडमिशन केलं तर हा जगत प्रख्यात होत असतो. श्रवण नक्षत्रावर जर ऍडमिशन नाही मिळालं तर कमीत कमी श्रवण नक्षत्रावर त्याला अभ्यासक्रमाला सुरुवात करा. जर श्रवण नक्षत्रातल्या मुलाला तुम्ही जर अभ्यासक्रम दिला नाही, कुठला संस्कार दिला नाही, बरं का पजई मारा, तो श्रवण नक्षत्रातला जर मुलगा असा ठेवला, त्याचं शास्त्रकारण असं उत्तर दिलं, तो एकदम जगातला नंबर 1चा विख्यात गुंड होतो, सगळ्याला त्रास देणारा होतो, त्याच्या बुद्धीनं चालना नाही. म्हणजे शास्त्रामध्ये असा बी मुद्दा आला. मग हा बाल जन्माला आला, मूळ नक्षत्रावर आला असं सांगायला सुरुवात केली. आत्मदेवाला वाटलं बरं झालं, काही का होईना आपल्याला मुलगा झाला. सगळा घोषित केला. योगायोगानं हा गोकर्ण गायीच पासून झालेला मोठा झाला आणि हा तपश्चर्या करण्याकरता बद्रिका आश्रमाला निघून जातात. गोपाल कृष्ण हा बहिणीपासून झालेला हिनं जाहीर केला, माझा मुलगा आहे, याचं नाव मी ठेवणार. त्याचं नाव धुंदुकारी असं ठेवण्यात आलं. धुंदुकारी, धुंदुकारी नावाचा मुलगा नाव ठेवण्यात आलं. तो लहानाचा मोठा झाला. आता तो एवढा मोठा झाला, गावातल्या गल्लीपासून सगळ्या लोकांना त्रास द्यायला. पाहून घ्या, गाठ्यामध्ये बरेच अभंग येत, हे असं लेकरू का वागायला लागलं. तर महाराज म्हणले, याची माय पान कोण आहे, याचा बाप कोण आहे. तो ब्राह्मणाचा मुलगा, पण बहिणीपासून घेतल्यामुळे तो इतका लुचाड झाला, सगळ्याला त्रास द्याला, सगळ्याला त्रास द्याला. तेव्हा तो झाला भांड, चहाट, चोरटा, शिंदळ. जाई तिकडे पिढी लोका, जाई तिकडे पिढी लोका, जाई तिकडे पिढी लोका, जाई तिकडे पिढी लोका. जोडी भांडण लोका, जोडी भांडण लोका, जोडी भांडण लोका, जोडी भांडण लोका. हा थोर झाला तुका, थोर झाला तुका, हा थोर झाला तुका, थोर झाला तुका. वरका नाही घातली, वरका नाही घातली, वरका नाही घातली, नाही घातली. ओय जाई तिकडे पिढी लोका, थोडी भांडण लोका, थोर झाला तुका, वरकी घातली. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, इतका निघाला. जाई तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल रुका, थोर झाली चुका, वरका नाही घातली. भूमी कापी त्याच्या भारी, एवढा त्रासदायक होता, त्यानं जमीन कापत होती. काही काही लेकर एवढे विचित्र आहेत. मी नेहमी सांगतो, हे मला सांगावं वाटत नाही, तो मला तेच ऐका वाटत. गण्यान सोन्या गावात इतकी खराब होती, शाळेत गेले तिथं त्रास, गावातल्या लोकांना त्रास, गल्लीतल्या लोकांना त्रास. योगायोगानं गण्याची परीक्षा होती. आता परीक्षा होती तर तो सोन्या म्हणला, तू दान घेऊ नको, मी तुला सगळेचे सगळे बाहेरून सगळे कॉफ्या पाठवतो.
आता कॉफ्या पाठवाय गेलं भानगड अशी झाली. त्या गण्यानं विचारलं बरं तू कॉफ्या पाठवायला पण मला काय हातलं उत्तर काय होतं हेच कळलं. मला म्हण काही काळजी करू नको. योगायोगानं अशी गोष्ट घडली गेली. तिथं महाराज योगायोगानं गण्या परीक्षेला द्यायला गेला. तिथलच्या गुरुजीनं गार्डन असं कडक जरा शिस्तबद्ध कार्यक्रम ठेवला. कार्यक्रम कडक ठेवल्याच्या नंतर गुरुजी बरोबर गार्डनिंगला टाईट यायचे, बरोबर गण्यापाशी यायचे. आता सोन्याचं काही चालायचं नव्हतं पण सोन्या मोठा शहाणा होता. सोन्यानं बाहेरून एक चिठ्ठी लिहिली आणि ती गुरुजी जवळ दिली. गुरुजीनं चिठ्ठी पाहिली. गण्या म्हणल्याकडे लिहिता येते पण गुरुजी गत्तही खाली बसलं. करू तरी काय, ते सगळे उत्तर बरोबर आहे. त्यांनी पुन्हा चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी गुरुजी जवळ दिली. गुरुजीनं चिठ्ठी वाचली. गुरुजीच्या खुर्चीवर बसले. आता पुस्तरे उठले नाही. सगळा पेपर झाला. गण्या बाहेर आला. म्हणलं तू असं काय सांगितलं गुरुजी चिठ्ठीवर सांग बरं. तो म्हणला ते सांगायसारखं नाही. काय तू काम झालं नाही मला सांगायचं एकदा सांग म्हणल्याच्या बाद त्यानं सांगितलं गुरुजी तुमची पॅन्ट ती सीटवर फाटकी आहे, तुम्ही सीटवर बसा. पोरं काय काय सांगताल काही सांगतात नाही. खरंच गुरुजीची पॅन्ट कशी होती. गुरुजी जे खुर्चीवर बसले पुन्हा उठले नाही. सांगण्याचा मुद्दा महाराज अशा पद्धतीमध्ये एवढा मोठा त्रास त्या मुलानं दिला आणि एवढा त्रास दिल्याच्या नंतर तो घरामध्ये हळूहळू चोऱ्या करायला निघाला. चोऱ्या करत असताना त्यानं देवपूजेचं भांड विकल्या गेलं. आईनं सांगितलं रे बेटा आपण ब्राह्मण आहोत, आपल्यासारख्या माणसाला चोरी करणं बरं नाही. शेवटी त्या मुलाला त्या आईचा राग आला. आईचा राग आला आणि महाराज आई जर आपल्याला असं काही करू देत नाही त्यानं आईचा गळा दाबला आणि जिवंत महाराज आई 12 मध्ये मारून टाकली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आईला जिवंत मारलं आणि आईला मारल्याच्या नंतर महाराज हे मातृदोषाचं पाप लागलं. माय मारल्याचं पाप जगामध्ये हे कशानं जात नाही. एवढा मोठा दोष लागला आणि बऱ्याच जणांना वाटते आम्ही काही केलं काही होते. पण शास्त्रामध्ये मुद्दा आहे आई मरण पावली आणि शेवटी महाराज हा पुन्हा तसे धंदे करायला आहे. वडिलांना समजावून घेतलं, सांगितलं रे धंदुकारी तू हे असं करणं बरं नाही, तू आगाऊ काम करायला. मुलगा 5 वर्षाचा असेपर्यंत त्याला संस्कार द्या. 10-11 वर्षापर्यंत असेल तर जरा त्याच्या शिक्षणाचा महाराज लक्ष द्या. 18-20 वर्षाचा मुलगा झाला तर शास्त्रकार सांगतात त्याला भावाप्रमाणे वागवा, भावाप्रमाणे वागवा. त्याच्यावर अतिरेक करायचा असेल तर ती तुमच्यावर अतिरेक करल. सांगण्याचा मुद्दा त्या वडिलानं समजावून सांगितलं, त्यानं ऐकलं नाही. बाबाची महाराज गच्ची धरली आणि बाबाला कानाखाली हेग लावल्याच्या नंतर वडील रडायला लागली. वडील रडायला लागली, देवा देवा मी ज्याच्या करता नवस केला, मी ज्याच्या करता प्रयत्न केले त्या मुलानं महाराज माझ्या गालामध्ये मला मारल्याच्या नंतर आता या जगात या गावात या देहात राहिलं नाही. शास्त्रकाराचं मनोगत आहे बापानं मुलानं वडिलाला मारलं भावकीला सांगता येत नाही काळे महाराज आणि सोयलेलं तर कधीही सांगता येत नाही. बरं सहन होत नाही, सांगता येत नाही, सहन होत नाही. आता काय करावं? मुलीच्या गावाकडे जावं तर महाराज मुलगी नाही आणि मग आता हे दुःख सांगावं तरी काय. शेवटी म्हातारी आतमध्ये ओरडायला लागली, देवा मी असं काय पाप केलं असेल की माझ्या नशिबामध्ये ही अशी गोष्ट आली. नशिबात
ब्रह्मदेव व ब्राह्मण प्रत्येकाला विचारायला लागले, खरंच सांगा देवा, मी काय केलं असेल, माझं हे असं का घडलं असेल, मी ज्याच्या करता प्रयत्न केले तो मुलगा माझ्या विरोधामध्ये गेला, पण त्या मुलानं मला मारलं, तो रडायला लागला, आता काय करावं, पर्याय नाही. आणि शेवटचा टप्पा त्याच्या मनामध्ये आलं, जावं आणि त्या गोकर्णाच्या पायाला मिठी घालावी आणि आपल्या अंतकरणातलं दुःख त्या गोकर्णाला सांगावं. कथा आत्मदेवाची नाही, कथा तुमची आमची. अशा पद्धतीमध्ये आत्मदेव त्या गोकर्णाच्या भेटीला जातो. गोकर्ण सारखा वाट पाहत होता, तेवढ्यामध्ये बाबा पाहल्या बराबर अंतकरणामध्ये उमाळा आला आणि बाबा रडायलेली पाहल्या बराबर महाराज तो आला आणि सांगितलं, बाबा तुम्ही का रडता, बाबा तुम्ही का रडता, तुमच्या रडण्याचं कारण काय. बाबाला सांगता येत नव्हतं. डोंगरे महाराज सांगायचे, ज्या घरामध्ये आई बाबा रडतात त्या घरामध्ये शांती नांदत नाही, त्या घरात शांती नांदत नाही. ज्या घरामध्ये आई रडायला लागलेली, बाबा रडायला लागलेली, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. आणि घरात गोकर्णाचं हृदय भरून आलं की जे बाबा जर रडतात तर मला जन्म देऊन काय उपयोग आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, गोकर्णा, मला त्या धुंदुकारीनं मारलं, म्या सांग आता काय खावं, मी कुठं राहावं, मी काय करावं, मला काही सुचत नाही, सांग मी काय करावं. तो अशा पद्धतीमध्ये तो आत्मदेव सांगतो, मी काय खावं, कुठं जावं आणि कुठं राहावं. गावात राहावी कोण्यामुळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. काय खावी आणि कोणीकडे जावे, काय खावी आणि कोणीकडे जावी, गावात राहावी कोण्यामुळे. गोकर्णा, आता या जगामध्ये आम्ही कुठं राहायचं, त्या धुंदुकारीनं मला मारलं हे सांगितल्या बराबर महाराज गोकर्णानं बाबाला मिठी मारली आणि सांगितलं, बाबा तुम्ही रडू नका, बाबा तुम्ही रडू नका. इथं भागवताचा मुद्दा मांडला. बाबा, ज्यानं तुम्हाला मारलं तुम्ही त्याचा बाप नाही आणि तो तुमचा मुलगा नाही.
या जगामध्ये कोणी कोणाचा मुलगा नाही ना कोणी कोणाचा बाप नाही. कोणाचे मायबाप कोणाचे माय बाबा कोणाचे गंगोता कोणाचे माय बाबा कोणाचे कोणाचे मायबाप कोणाची गणगोत मृग जलवत जाईल रया. या जगामध्ये कोणीच कोणाचं माय नाही कोणी कोणाचं बाप नाही. हे तात्पुरतं नाथ आहे. हे चिंतन सांगितलं. दुसरा मुद्दा मांडला, ज्या शरीराला मारलं ते शरीर खरं नाही आणि ज्याने मारलं तो त्याच्यातला जो जीवात्मा आहे जीवात्म्यानं जीवात्म्याला लागत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणी नैनम दहती पावका न क्लदयन्ति न शोषती मारुता. शरीराला मारलं असेल तर शरीर खरं नाही. आणि मग बाबा ज्यानं मारलं या जगामध्ये कोणी कोणाचं नातं नाही ना कोणी कोणाचं होत नाही. तुम्ही मानलेल्या गोष्टीत बाबा त्याच्यावर विश्वास करायचा नसतो. ही खरी तुमच्यावर झालेली देवाची कृपा आहे. ही गोष्ट ध्यानात घेतली आणि घरादाराचा कायमचा त्याग केला. गोत्रिका आश्रमाला बाबा निघून गेली. ही कथा आत्मदेवाची तुम्हा आम्हाला सांगायला लागली. ज्याचं वय सज्जन महाराज 51 झालं डायरेक्ट वनाचा रस्ता धराय पाहिजे. माणसं 88 झाली तरी घराकडेच वापस आहे. बऱ्याच जणांना वाटतं आता मोठारा येत नाही कोण सप्त्यातून. मोठारा 1000 आहे. सांगण्याचा मुद्दा महाराज म्हणतात आत्मदेवानं घरादाराचा परिवाराचा त्याग केला आणि तो मुलगा जो धुंदोकारी होता इतका वाईट वागायला सगळी जगातल्या वाईट गोष्टी त्यानं केल्या. त्यानं 5 वेश्या आणल्या आणि महाराज तो मदिरा प्राशन करायला वाईट काम करायला लागला. त्या 5 वेश्यानं विचार केला हा लोकांच लुटून आणायला आहे. उद्याच्याला याच्या अंगातली शक्ती जाईल तर आपल्याला भोगावं लागल. त्या 5 वेश्यानं त्याला मदिरा पाजली आणि महाराज सगळी जायदाद त्याची बाउंडवर लिहून घेतली आणि सगळा महाराज त्याचा पसारा लिहून पूर्ण घेतला. रातोरात महाराज मदिरा पाजली. एका घरामध्ये त्याला फाशी दिली आणि घराला कुलूप लावून त्याचा अंत्यविधी केला आणि निघून गेल्या. गोपाल अशा पद्धतीमध्ये त्या धुंदोकारीची महाराज हत्या झाली. तर गोष्ट अशी झाली 3 दिवस झाल्याच्या नंतर गोकर्णाला स्वप्न पडलं आपल्या घरावर काहीतरी आघात आला. तो गोकर्ण महाराज ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याला हे संकेत कळतात. तो महाराज मंद पावलं टाकत त्या गावामध्ये आला. तेवढ्यामध्ये ज्या जागेमध्ये आपण राहतो त्या जागेमध्ये आला. रात्रीच्या 2 वाजता झोपी गेल्याच्या नंतर महाराज रात्रीला जाग आली. मी काल परवा एक मुद्दा वाचला. ज्या माणसाला रात्री 2 वाजता 12च्या पुढे जाग येत असेल भूक लागत असेल ताण लागत येत असेल महादेवराव त्या घरामध्ये कुठला तरी मृत आत्मा दुःखी आहे हे शास्त्र आहे. तो मृत आत्मा दुःखी आहे आणि त्याच्यामुळे तहान लागते. पण अर्जुन दादा म्हणजे जेवलं तर होतं ना. संध्याकाळच्या टायमाला भजनावून गेल्यावर काय झालं शास्त्रामध्ये मुद्दा आला मृत आत्मा जर दुःखी असेल तर त्या घरामध्ये रात्री 2 वाजता बराबर ज्याला जाग येत असेल
नक्की म्हणत जाऊ त्याच्यामध्ये कुठला तरी दोष आहे, कालसर्प दोष आहे, मृत आत्म्याचा दोष आहे असं शास्त्रामध्ये मुद्दा आहे. आणि ज्याला 4 वाजता जाग येत असेल रमेशराव, कारण भजनाला न जाऊ द्या, 4 वाजता जर जाग येत असेल तर म्हणत जाऊ त्याच्यावर कुण्या तरी देवाची कृपा आहे, कुण्या तरी साधूची कृपा आहे. आता तो माल जाग का वाईट इथून तुम्ही ठरवा. 4 वाजता जाग आली तर झोपू नका, तुम्ही तुमच्या बिछाण्यावरच राहा, देवाचं ध्यान करा, जप करा, तुमच्यावर देवाची कृपा आहे असा मुद्दा आहे. रात्रीच्या 2 वाजता महाराज जाग आली आणि तेवढ्यामध्ये किंचाळण्याचा आवाज आला, दादा दादा धावा धावा. पाहतो कमंडलूतलं पाणी घेतलं, टाकल्या बराबर महाराज ते पिसाच बोलायला लागलं, दादा मी धुंदुकारी, मी धुंदुकारी, मला वाचवा. गोकर्णानं सांगितलं का रे तू पिसाच योनीमध्ये का गेला? मी तर गयार्जन केलं, मी गळेवर जाऊन पूजा केली. भागवतामध्ये मुद्दा आहे, गैरजन केलं ना धुंदुकारीचं, मग धुंदुकारीचा उद्धार का झाला नाही? भागवतकारानं रमेशराव त्याचं उत्तर दिलं, कारण धुंदुकारी मरण पावल्याच्या नंतर पिंडदान गयेवर कोण केलं? गोकर्णानं केलं, बरोबर आहे. आता या दोघांचा बाप एक होता, माय कोणाचं पिंडदान कोणाला जात नाही हे जरा ध्यानात घ्या. या कथेतला मुद्दा आहे की म्हणजे ज्याचं पिंडदान करायचं तो मुलगा लागतो त्याचाच लागतो, असं दुसऱ्याचं कोणाचं घेत नाही. मग गयेवर गेल्याच्या बाद पिंडदानानं उद्धार होतो. याचा उद्धार का झाला नाही? तर हा त्याच्या आईचा नव्हता ना, त्याच्या आईनं बहिणीचा घेतला होता. याच्या ध्यानात आलं ते याच्या आलं नाही, आता जेवायच आहेच ना मग बाकी. अशा पद्धतीमध्ये महाराज म्हणतात त्याच्याकरता तोच लागत असतोय शास्त्रे. आणि मग महाराज मग शेवटी काय करावं? गोकर्णानं महाराज कमंडलूतलं जल टाकल्या बरोबर शेवटी सकाळी सूर्यनारायणाच्या गायत्री मंत्राचा जप केला. गायत्री मंत्राचा जप केला. गायत्री मंत्राचा जप केल्यावर सूर्यनारायणानं सांगितलं एक काम करा, तुम्ही काय करा, तुम्ही त्या जाग्यामध्ये भागवत कथा लावा. भागवत कथा सगळ्या दोषाचं चालन करणारी आहे. आणि मग भागवत कथा त्या ठिकाणी 7 दिवसापर्यंत करा. सगळे जगातले दोष त्या ठिकाणी जातात. भागवतामध्ये सगळे तीर्थ त्या ठिकाणी येतात. अशा पद्धतीमध्ये गोकर्णानं भागवताची कथा त्या ठिकाणी केली. येळाचं एक लाकूड आणलं आणि तो धुंदुकारी त्या वेळाच्या लाकडामध्ये बसायचा. येळाचं लाकूड पवित्र नाही, येळाच्या लाकडामध्ये दोष आहे म्हणून येळाचं लाकूड पवित्र नाही. महादेवाकडे येळाचं लाकूड गेल्याच्या बाद ते येळाच्या लाकडाला महादेवानं चंदनाचं बोट लावलं आणि पताका निर्माण केली. तेव्हापासून चंदनाचं लाकूड पवित्र झालं. चंदनाचं लाकूड दोषास्पद आहे. आणि मग महाराज त्या वेळाच्या लाकडाला स्पर्श केला, तो धुंदुकारी त्या वेळाच्या पेटामध्ये आला. 7 दिवसापर्यंत त्यानं कथा केली. 7 पेट दुभंग झाली आणि 7व्या दिवशी स्वर्गातून दिव्य इमान आलो आणि हा धुंदुकारी महाराज उद्धार झाला. गोपाळ